तर बाबांनो ह्यो ब्लॉग टाकायला जरा वेळ झाला, कारण सगळे जेवढं केक होतं तेवढं सगळे एका ब्लॉगमध्ये टाकणार म्हटलं. मग काय विषय झाला तर वलसाडला आलतो बघा, अख्ख्या थांबलेलं तिथं. अख्ख्या म्हणला भावा केक कापायचा आहे, थांबतो म्हटलं भावा येतो म्हटलं. कारण काय केक काय भावाला मिळाला नाही, भावा आडमार्गाला थांबलेला. मग काय गाडीतलं सफरचंद काढलो, मस्तपैकी सेलिब्रेशन केलो. जाता जाता रांडेजारनं सफरचंदची पेटी पण देऊन गेलो. मग काय तिथनं चारोटीला आलो बघा. चारोटीला आल्यानंतर मस्तपैकी जेवलो बिवलो दाबून, आणि तिथनं निघलो मुंबईत पोचलो. मुंबईत पोचल्यानंतर नागराज भाऊ आला गोडबंदरला. तिथं नागराज भाऊ आपला 3 वर्ष झालं बड्डे करतो सलग. मग काय बड्डे बिड्डे केला बघा, निघलो भावाला थँक्यू म्हटलं. मग काय घोडबंदर पास करून ठाण्याच्या एंट्रीला तिथं समीर मिस्त्रीच्या गॅरेजला थांबलो ब्रेक सेटिंग करायला. समीर मिस्त्रीने पण बड्डे करायचं म्हणली. आईस्क्रीमचा केक आणला होता. केक खाल्ल्या खाल्ल्या दातातनं नरड्यातनं सगळीकडनं कळा बाहेर पडल्या. एवढा गार गीतच केक होता, आपल्याला गार लई चालत नाही. सगळ्या भावांचा मनापासून आभार आहे म्हटलं. मस्तपैकी सेलिब्रेशन केलं आणि तिथनं निघलो बघा. घाटाच्या वर पोचलो लोणावळ्याच्या. तिथे भावानं आपल्याला लाइटिंग दिली गाडीला, आणि सगळेजण आपल्याला गाठ पडलेली मस्तपैकी सगळ्यांच्या गाड्या होत्या. मग काय गावात आलो, आपलं हक्काच ठिकाण हॉटेल जय भवानी. तिथं सगळ्यांनी सेलिब्रेशन करायचं ठरवलं. मग काय संध्याकाळच्या टायमाला मस्तपैकी सेलिब्रेशन केलो, आणि मस्तपैकी केक 3 कापला बघा. संतोष जातीने सगळी भाऊबंद सगळी जवळची जेवढी होती तेवढी सगळेजण आलते. मस्तपैकी सेलिब्रेशन केलं बघा. रांडेजासने केक लावण्याची लई घाई. त्या इसल्यानं रांडेजाने केक उचलून अख्खंड केक तोंडाला लावलाय. असं करतात म्हणून मला बड्डे करायला नको वाटते. मग काय मस्तपैकी तोंड बिन साफ केलं बघा आरण्यानं, आणि मस्तपैकी तिथं सगळेजण जेवायला बसलो. सगळ्यांनी पार्टी द्यायचं, दाणा टाकून घोडं उडवून घ्यायला लागते. केक कापणं लय महागात पडते, चांगलं तुम्हाला पण माहीत असेल, मला पण माहीत आहे. मस्तपैकी सगळेजण ढवार जेवण घेतलो बघा. 1 नंबर टॉपचा आहे. बाहेरचं पण हॉटेलला ढवार जेवण जेवायचं, आणि इथं पण जय भवानीला जेवण जेवायचं ढवारा 1 नंबर टॉपचा आहे. मग काय दुसऱ्या दिवशी गाडीवर चाललेलो बघा. सपन्या म्हणला भावा म्हटला वाढदिवस करायला लागते. मग काय स्वप्नील मिस्त्रीच्या गॅरेजला म्हटलं तिथं केक आणला भावानं. तुझं राहिलेला शेवटचा आता म्हटलं कर तेवढा म्हटलं. मस्तपैकी सेलिब्रेशन केलं बघा. तर भावांचं सगळ्यांचं मनापासून आभार आहे परत एकदा. तर कसा वाटला भावान ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माफ करा.